गाइस इधर आ गया है एक सांप, बहुत बड़ा सांप आ गया है। इधर सांप आलेला है बघा, गेला गेला गेला, अरे बाप रे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर आज मी आलो इंद्रायणी नदीच्या काठी। तर इथं बघू शकता तुम्ही खूप पाणी आहे। तर आता मी चाललो आहे पुलावर, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला दाखवते, चला। पाणी बघू शकता तुम्ही किती जास्त आहे, हे बघा। पाण्याचा प्रभाव जास्त आहे। आता पावसाळ्याचा दिवस आहे, तसं आता ऊन पडले, पण आता थोड्या वेळ आधी पाऊस झाला। तुम्हाला आवाज नसेल येत माझा, बघू शकता तुम्ही। ही माझी दीदी आहे आणि ते पप्पा आहेत माझे। बघा पाणी किती जास्त आहे। हे इंद्रायणी नदीचा पूल, इथून ते तिथं जाऊ शकतो आपण। तर बघू शकता पूल हा तुटू शकतो, तरी पण आम्ही रिस्क घेऊन जातोय। तर हा आहे गाड्यांचा पूल आणि हा आहे चालायचा पूल। तिथं आहे आमचं घर, तिथून आलोय आम्ही आता। इथं महादेवाचं मंदिर आहे, अभयेश्वर महाराज, आणि इथं इंद्रायणीचं पूल आहे। पाणी बघा किती जास्त आहे, भीती पण वाटतीये। हे बघा इथं जास्त पाणी आहे, हो बघा किती जास्त पाणी आहे इथं, हे बघा। तर इथं बघू शकता तुम्ही, इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। आणि इथून जर नदीचं पाणी वाढलं तर तिथं जाऊ शकत नाही, कारण नदीचं जास्त जर पाणी इथं येतं त्याच्यावरती जात नाही, ती सेफ आहे बिल्डिंग। बघू शकता तुम्ही, पाणी जास्त आहे, खूप जास्त आहे, हे बघा किती जास्त पाणी आहे। आता आम्ही असं इथून चलत आलोय जंगलातून पूर्ण। पावसाळ्यात अजून जास्त पाणी वाढतं इथं। तर तुम्हाला वाटत असेल की इथं हे पाणी किती शांत आहे, पण हे शांत नाहीये। पाणी तुम्हाला दाखवतो, हे बघा पाण्याचं रौद्र रूप बघा, किती खतरनाक पाणी इथं उसळते। आणि पाण्यात थोडा फेस, पाण्यामध्ये बदकं पण आहेत। आता इकडं हे जे पाणी आहे हे देहूवरून येतं, तिकडे आळंदी आहे, आळंदीच्या पलीकडे देहू आहे। आणि हे जे पाणी जातं हे कोरेगाव भीमाला जातं, तिकडून मग पुढं अजून जातं। आता इथं जी थांबलोय मी, हे आळंदीच्या साईडचा भाग आहे, चरोली म्हणून, इथं मी राहिला आहे आणि इथंच नदी आहे। तर बघू शकता तुम्ही, मी चलतोय या पूलवरून। तिकडे आळंदीमध्ये जे नारळ सोडलेले असतात ते इथं वाहून येतात, बघू शकता तुम्ही। इथं नारळ आलेलं आहे, इथं काही पण येतं वाहून, जे आळंदी फुलं हार सोडलेले असतात ते पण येतात इथं वाहून। हे बघा नारळ अडकला आहे इथं, जाण्याची कोशिश करत आहे पण नारळाला पाणी जाऊ देत नाहीये, अडकले नारळ इथं। तुम्ही बघू शकता झाडाच्या खालून पाणी जाते, पण नारळ जाऊ शकत नाही, कारण ते फ्लोट करते वरती। नारळाला जायला नाही तर इकडून जावं लागेल किंवा पाण्याच्या खालून जावं लागेल नारळाला। एक काम पाण्याचा प्रभाव बघू शकता तुम्ही किती आहे। जिधर आ गया है एक सांप, बहुत बड़ा सांप आ गया है। इधर सांप आलेला आहे बघा, गेला गेला गेला, अरे बाप रे। गेला, हार घातलेला आहे त्या दगडाला, काय माहिती का। आणि इथं फोटोग्राफी पण चालू असते, बघू शकता तुम्ही, इथं दगडापाशी फोटोग्राफी चालू आहे। तर सॉरी मित्रांनो, त्या दगडाला मी बोललो दगडाला हार घातलाय, ते काहीतरी मान्यता असू शकते की दगड म्हणजे देव, असं काहीतरी प्रथा असू शकते। तर सॉरी माझ्याकडून।
तर इथं आहे ना, हे बघा, इथं बघू शकता तुम्ही. असं वाटतंय की इथं पाणी उकळतंय, पण ते पाण्याच्या प्रभावाने ते उसळते पाणी दगडाला लागून. असं वाटतंय पण बघून की पाणी असं उकळतंय. आणि पूल हा जरा नाजूक आहे. हे बघा, पुलाच्या भिंतीतून पाणी येत आहे. बघा, तिथून पाणी येत आहे मेन तर. आणि तिथं काहीतरी चाललंय, काम चालू आहे वाटतं. इथं आहे ना, खेकडा पकडण्याचा कार्यक्रम चालू आहे. तिथं खेकडा आहे. तर तुम्ही बघू शकता, असं पूर्ण एकदम मस्त आहे आणि चांगला असं आवाज येतोय. तर तुम्ही बघू शकता. आता स्टँडवरती लावतोय. सिनेमॅटिक्स बघा आता तुम्ही थोडा.